आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात माणुसकी हरवत चालल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र जयसिंगपूर शहरात घडलेल्या एका घटनेनं अजूनही संवेदनशील, सेवाभावी आणि माणुसकी जपणारी माणसं समाजात आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा दिली. ॲडव्होकेट निलेश गांधी यांच्याकडे काम करणाऱ्या अलकाबाईंनी त्यांना एक अत्यंत वेदनादायी माहिती दिली. 6व्या गलीत राहणारे एक वृद्ध गृहस्थ गेल्या 15 दिवसांपासून गंभीर आजारी अवस्थेत होते. त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्यांनी स्वतःची काळजी घेणं अशक्य झालं होतं. अत्यंत अस्वच्छ वातावरणात ते एकटेच पडून होते. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कुटुंबियांनीही त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. गेल्या 15 दिवसात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता आणि या वृद्धाच्या अवस्थेची माहिती मिळाल्यानंतर अलकाबाईंनी अनेकांकडे मदतीची याचना केली, परंतु दुर्दैवानं कुणी पुढे आलं नाही. समाजातील ही उदासीनता पाहून मन हेलावून गेलं. मात्र अशावेळी माणुसकीची ज्योत जपणारे काही संवेदनशील हात मदतीसाठी पुढे सरसावले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ॲडव्होकेट निलेश गांधी यांनी तात्काळ जयसिंगपूर नगरपालिकेच्या कर्तृत्ववान नगरसेविका सौ मिनल रोहित नांद्रेकर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नगरसेविका मिनल नांद्रेकर यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत गांधी रोड गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रोहित नांद्रेकर, पंकज नांद्रेकर, विनय निटवे, आदित्य पाटील, मनोज पाटील, सागर कुलकर्णी, सिद्धार्थ गंगधर, भरत पाटील आणि धनराज पाटील, प्रवीण पाटील हेही तत्परतेनं मदतीसाठी सहभागी झाले. यावेळी शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, आरोग्यसेवक सौरभ धुमाळे यांचा सल्ला घेऊन या सर्वांनी त्या वृद्ध गृहस्थांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीनं सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कोणताही गाजावाजा नाही, प्रसिद्धीची अपेक्षा नाही, केवळ एका असहाय्य जीवाला वाचवण्याची तळमळ आणि माणुसकीची भावना. याच भावनेतून उचललेलं हे पाऊल खऱ्या समाजसेवेचं जिवंत उदाहरण ठरलं. गांधी चौक मित्रमंडळ जयसिंगपूरच्या सेवाभावी कार्याचं तसेच एका अनोळखी व्यक्तीच्या वेदना स्वतःच्या मानून मदतीसाठी धावपळ करणाऱ्या अलकाबाईंचं जयसिंगपूर व परिसरातून विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या संवेदनशीलतेमुळेच एका असहाय्य वृद्धाला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले. आज या घटनेतून समाजाला एक संदेश मिळतो. नाती केवळ रक्ताचीच असावी तसं नाही. माणुसकीची नातीही एखाद्याला नवजीवन देऊ शकतात. समाजात अजूनही दयाळू, संवेदनशील आणि सेवाभावी माणसं आहेत. म्हणूनच मानवतेचा दिवा आजही तेवतोय. जेव्हा आपली माणसंही साथ सोडतात तेव्हा मदतीसाठी पुढे येणारे अनोळखी हातच खऱ्या अर्थानं देवदूत ठरतात. मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.